नमस्कार. आज आपण 5 जणांना पुरेल अशा परफेक्ट प्रमाणामध्ये फक्त एका कुकरचा वापर करून कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये 20 ते 25 मिनिटात तयार होणारी अगदी गाड्यावर मिळते परफेक्ट अशीच पावभाजी बनवतोय. रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणताही कलर न घालता किती छान आलाय आणि बनवायला इतकी सोपी आहे की अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि झटपट बनून तयार होते. आणि चवीला म्हणाल तर अगदी गाड्यावर मिळते ना तशीच तयार होते आणि घरीसुद्धा सर्वांना आवडेल हे नक्की. आता 31 डिसेंबरसुद्धा जवळ येते, तेव्हा पार्टीसाठी सुद्धा तुम्ही ही पावभाजी घरच्या घरी लगेच बनवू शकता. मी या ठिकाणी ही भाजी 5 जणांना पुरेल एवढ्या अंदाजात बनवली आहे. तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण जेवढ्या लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. आता पावभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. आपण फक्त या ठिकाणी कुकरचाच वापर करणार आहोत. आता कुकर गरम झाला की यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने 3 पळी तेल घालायचं. या ठिकाणी तुम्ही मोठ्या चमच्याने सुद्धा 3 चमचे तेल घातलं तरीसुद्धा चालेल. आता तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये बटर घालायचं. तर इथे मी 3 चमचे इतकं बटर घातले. तेल घातल्यानंतर बटर घातलं ना की बटर करपत नाही आणि भाजीची चवसुद्धा बदलत नाही. आता मध्यम आचेवरती बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचं. तर इथे पहा बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळले. आता काय करायचं, यामध्ये इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे. तर इथे पहा कांदासुद्धा तुम्हाला एकदम बारीक चिरत बसायची गरज नाही आहे. असा मोठा उभा कांदा चिरून घ्यायचा, काही हरकत नाही, पुढे तुम्हाला समजेलच. आता कांदासुद्धा मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदासुद्धा मध्यम आचेवर मी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतला. आता यामध्ये इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे. आता टोमॅटो पटकन भाजले जावेत यासाठी मी यामध्ये मीठ घालणार आहे. तर मी याच स्टेपला भाजीला जितकं पुरेल त्यानुसार चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आत्ता थोडंसं टोमॅटो भाजणे इतपत मीठ घालू शकता, त्यानंतर चवीनुसार घातलं तरीसुद्धा चालेल. आता मीठ घातल्यानंतर टोमॅटो कांद्यासोबत हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजायचं आहे, कारण आपल्याला यासोबत आलं लसणाची पेस्टसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर इथे पहा टोमॅटो मी कांद्यासोबत हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता या ठिकाणी इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती घालायची आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो कांदा छान मऊसूद होईपर्यंत हे मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. लसूण आणि आलं मी खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलं होतं, तीच पेस्ट या ठिकाणी वापरली आहे. तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 2.5 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती वापरली आहे, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. पावडर मसाले घातल्यानंतर ते सुद्धा थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती एखाद मिनिटभर पावडर मसाले भाजून घेतले की आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचे. सर्व साहित्य या ठिकाणी भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आहे. मोठ्या आचेवरती साहित्य भाजून घ्यायचं नाही. इथे पहा तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी छान भाजून घेतले. आता यामध्ये भाज्या घालायच्या. तर या ठिकाणी भाज्यांमध्ये इथे मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची अशा छोट्या चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता शिमला मिरचीसुद्धा तुम्हाला बारीक चिरून घ्यायची गरज नाही आहे. सर्व भाज्या मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतल्या आहेत. त्यासोबतच इथे मी 1 वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे, तो सुद्धा घालायचा. तुम्ही या ठिकाणी ताजा किंवा फ्रोझन मटार वापरू शकता. पण जर तुमच्याजवळ ताजा किंवा फ्रोझन मटार दोन्हीही नसेल तर काय करायचं, जो हिरवा वाळका वाटाणा असतो ना तो 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि तो वाटाणा या ठिकाणी वापरायचा आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी फ्लॉवर घेतला आहे. फ्लॉवर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा, स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यासोबतच इथे मी अर्धी वाटी बीन्स आणि एक मध्यम आकाराचं बीट चिरून घेतले, ते सुद्धा घालायचं. बीट घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. तुम्हाला वरून एक्स्ट्रा कोणताही कलर घालायची गरज पडत नाही. त्यासोबतच इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे सुद्धा अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतले होते
ते बटाटेसुद्धा घालायचे. बटाटे मी सेपरेट पाण्यामध्ये ठेवले होते का तर काळे पडणार नाहीत. त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता मसाल्यासोबत या सर्व भाज्या 2 ते 3 मिनटं छान अशा परतून घ्यायच्या. सर्व मसाल्याचं कोटिंग भाज्यांना व्यवस्थित झालं पाहिजे आणि भाज्यांमध्ये मग मसाल्यांचे फ्लेवरसुद्धा छान उतरतात. तर इथे पहा, या पद्धतीने 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती सर्व भाज्या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून मी परतून घेतल्या आहेत. अगदी आत्ताच याचा सुगंध घरभर पसरलाय. त्यानंतर आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. मध्यम आकाराचा जो ग्लास असतो ना, त्या ग्लासनी मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाज्या आपण या पाण्यासोबत मिक्स करून घेऊयात. आता या ठिकाणी आणखी एक टिप सांगते. तुम्हाला पावभाजीच्या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. थोडंसं बटर घालायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे पहा, कुकरची 4थी शिट्टी झाली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा, कुकर मी गॅसवरून खाली उतरवून घेतलाय. पूर्णपणे थंड झाला आहे. अजिबात यामध्ये हवा नाही आहे. आता कुकरचं झाकण काढायचं. तुम्ही आत्ताच पाहू शकता भाजीला रंग किती छान आलाय. आता या सर्व भाज्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मॅशरनी मॅश करून घ्यायच्या. सर्व भाज्या मॅश करून झाल्या की तुम्हाला पुढे त्याचप्रमाणे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं, कांदा तुम्हाला बारीक चिरून घ्यायची गरज नाही आहे, कारण या भाज्यांसोबत कांदा अगदी छान शिजतो आणि मॅश केल्यानंतर अगदी व्यवस्थित मॅशसुद्धा होतो. तर इथे पहा, बऱ्यापैकी सर्व भाज्या मी मॅश करून घेतल्या आहेत. तुम्ही आत्ताच भाजीला रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. तर इथे पहा, 90 ते 95% सर्व भाज्या मॅश करून झाल्या आहेत. एक फक्त एक्स्ट्रा स्टेप आपल्याला इथे करायची आहे. ती म्हणजे भाज्या 90 ते 95% मॅश करून झाल्या की पुन्हा कुकर गॅसवरती ठेवायचा आणि ही भाजी आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. तर इथे कुकर मी गॅसवरती ठेवल्यानंतर एक छोटासा बटर क्यूब यामध्ये घालणार आहे आणि भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता ही भाजी मीडियम टू लो फ्लेमवरती 2 मिनटं शिजवून घ्यायची. भाजी गरम आहे त्यामुळे 2 मिनटामध्येच भाजीला छान उकळी फुटते. 2 ते 3 मिनटं भाजी मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतली की आता खाली गॅस तसाच चालू ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने राहिलेली भाजीसुद्धा मॅश करून घ्यायची. आणि त्यासोबतच आपण यामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, त्यामुळे अगदी गाड्यावर मिळते ना तशीच ही भाजी चवीला लागते. तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी अर्धा लिंबू घेतलाय. आता या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा. तर इथे मी सर्व अर्ध लिंबू जे घेतले ते पिळून यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीने लिंबू घालून आणखी 4 ते 5 मिनटं ही भाजी शिजवून घेतली ना तर ही भाजी गाड्यावर मिळते अगदी तशीच लागते. तुम्ही सुद्धा घरी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. लिंबाची बी यामध्ये पडली होती, ती सुद्धा मी काढून घेतली आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर आता ही भाजी एकदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता ही भाजी मी बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे. 4 ते 5 मिनटं आणखी शिजवून घ्यायची. आता भाजी शिजतीये तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आता यावरती एक छोटा बटर क्यूब घालायचा. बटर घातल्यानंतर तव्यावरती बटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि पूर्णपणे वितळवून घ्यायचा. बटर पूर्णपणे वितळलं की आता यामध्ये तयार केलेली पावभाजीची थोडीशी भाजी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा मिनटं बटरमध्ये ही भाजी परतून घ्यायची. त्यानंतर इथे मी पाव घेतले आहेत, पावमधून कट करून घेतले आहेत, ते पाव यावरती घालायचे आणि आता दोन्ही बाजूनी पावसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर पाव भाजून घेताना सुद्धा तवा छान गरम झाला आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम मी मीडियम टू लोच ठेवला आहे. आता एका बाजूने हे पाव भाजून झाले की पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे. पाव तुम्ही पाहू शकता एकदम छान भाजले गेले आहेत. भाजी घातली होती त्यामुळे रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय. आता हे पाव दोन्ही बाजूनी अलटीपलटी करत एकदा भाजून घेऊयात आणि त्यानंतर आपण लगेच पावभाजी सर्व करणार आहोत. तर इथे पहा, बाहेरून सुद्धा दोन्ही बाजूनी हे पाव छान खरपूस असे मी भाजून घेतले आहेत. आता हे पाव ताटामध्ये काढून घेऊयात. त्यासोबतच तुम्हाला मी भाजीसुद्धा दाखवते. छान अशी तयार झाली आहे. पाव भाजून होईपर्यंत भाजीसुद्धा जी बाजूच्या गॅसवरती ठेवली होती तीसुद्धा छान अशी आपली तयार झाली आहे.
आणि भाजीला रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरला नाहीये तरीसुद्धा. त्यामुळे बीट स्किप न करता नक्की घाला. बाहेरचे रंग वापरण्यापेक्षा बीट कधीही चांगलं. आता गरमागरम पावभाजी सर्व करूया. तर ताटामध्ये मी आधीच पाव, कांदा, लिंबू वाढून घेतला आहे. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. तर इथे गरमागरम भाजी आहे. भाजीचा तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. आणि आता पावभाजी आहे. भाजीवरती बटर तर असायलाच हवं, नाहीतर मग ती पावभाजी कसली. म्हणून थोडंसं वरून मी बटरसुद्धा घातलं आहे. बटर नसेल वापरायचं, तूप घातलं तरीसुद्धा चालेल. आता मस्त या गरमागरम पावभाजीवरती ताव मारूयात. आणि खरं सांगते, गाड्यावरच्या चवीला सुद्धा मागे सारेल इतकी ही पावभाजी चवीला जबरदस्त झाली होती. आणि तुम्ही हे सुद्धा पाहिलं, फक्त एका कुकरचा वापर करून कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये ही पावभाजी तयार झाली आहे. म्हणजे अजिबात भांड्यांचा सुद्धा पसारा निघत नाही. अगदी कमी साहित्यात आणि कमी भांड्यांचा वापर करून गाड्यावरची पावभाजी घरच्या घरी बनून तयार होते. तर आता तुम्ही सुद्धा एकदा थंडी संपण्याआधी या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी असेच साधे सोपे रेसिपी व्हिडिओ पाहायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.